मित्रांनो, मराठी व्याकरण या भागामध्ये आपण वर्णमालेतील खास करून व्यंजनांचा अभ्यास करणार आहोत आणि एकेका व्यंजनामध्ये आपल्याला कमीत कमी 3-3, 4-4 मुद्दे अभ्यासता येतात. कारण आपण ऑब्जेक्टिव्ह परीक्षा देतोय, म्हणजे ऑब्जेक्टिव्हमध्ये 100% ही ऑब्जेक्टिव्ह अवघडच असते. कारण तुम्हाला जर त्यातलं सखोल ज्ञान नसेल तर ते चुकण्याची शक्यता असते. मित्रांनो, आजच्या याच्यामध्ये आपण स्पर्श व्यंजनामधला जो पहिला वर्ग आहे तो म्हणजे क वर्ग, आणि त्या क वर्गातलं पहिलं जे व्यंजन आहे व्यंजन वर्ण ते म्हणजे क. पण ह्या क विषयी माहिती घेणार आहोत आज आपण. पहा बरं, याच्यामध्ये काय काय तुम्हाला मुद्दे दिसत आहेत ते चेक करत चला. सगळ्यात पहिली गोष्ट बघा, हे जे क आहे, आता काही जण म्हणतील की सर हे क वर्णमालेतलं एक वर्ण आहे. हे सगळ्याला माहीत झालं आहे, ठीक आहे. मग काही जण म्हणतील सर हे वर्णच नसून मग हे काय आहे की हे व्यंजन वर्ण आहे. काय आहे? व्यंजन वर्ण. काही जण ह्या व्यंजन वर्णालाच हल देखील म्हणतात. झालं. काही जण यांना अजंत देखील म्हणतील. हे शब्द लक्षात ठेवत चला मित्रांनो, अजंत. त्याच्यानंतर क हे कठोर व्यंजनामध्ये येत असते, म्हणून हे झालं याच्यातलं कठोर व्यंजन. कठोर व्यंजनानंतर हे प्रथम स्थानी आलेलं आहे, म्हणून क वर्गातलं हे प्रथम व्यंजन झाले. पुन्हा याविषयी माहिती घ्यायची तर क मध्ये बघा तुम्हाला मध्यदंड दिसतं, याच्यामध्ये मध्य, म्हणून याला काय म्हटलेलं आपण मध्यदंड असणारे हे काय आहे व्यंजने. झालंय. त्याच्यानंतर कच पाहिलं तर उगमस्थान हे कंठामधून होतंय, म्हणून हे कंठ्य व्यंजन वर्ण आहे. झालंय. पुन्हा क चा उच्चार करताना आपल्याला कंठामध्ये कंपन होत नाहीत, लक्षात ठेवा, स्वरयंत्रामध्ये, म्हणून याला आपण अघोष म्हटलेलं आहे. हे अघोष व्यंजन आहे. अघोषलाच आपण दुसरा एक आणखी शब्द घेतोय बघा, की याच्यामध्ये श्वास वर्ण देखील म्हटलेला आहे याला. त्याच्यानंतर या क मध्ये कुठेही ह चा उच्चार आम्हाला ऐकू येत नाही, त्याच्यामुळं हे अल्पप्राणमध्ये जाईल. म्हणजे बघा, इतके पॉईंट्स या क ला मिळालेले आहेत. असं आपण प्रत्येक वर्णाचा, प्रत्येक व्यंजन वर्णाचा जर अभ्यास केला तर यामध्ये आपल्याला फायदा होईल. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण खास करून ख या व्यंजन वर्णाविषयी माहिती करणार आहोत. यामध्ये जर आपण याचे मुद्दे जर प्रमुख अभ्यासले तर लक्षात येईल की सगळ्यात पहिले हा वर्ण आहे, यात काही वादच नाही आहे. हा वर्णमध्ये सुद्धा स्पर्श व्यंजनामध्ये येतो, म्हणजे थोडक्यामध्ये हे व्यंजन वर्णात आपण घेतलंच आहे. आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की व्यंजनालाच आपण अजंत देखील म्हणतो, व्यंजनालाच आपण स्वरांत देखील म्हणतो, व्यंजनालाच आपण परवर्ण देखील म्हणतो. त्यानंतर हा जर पाहिला तर स्पर्श व्यंजनामध्ये कठोर व्यंजनातला हा द्वितीय स्थानचा आहे. क या वर्गातील हा द्वितीय स्थानचा आहे. पुन्हा हा कठोरामध्ये सुद्धा अघोष वर्णामध्ये मोडतो. अघोषलाच आपण श्वास वर्ण देखील म्हणतो. त्याच्यानंतर याचं उगमस्थान जर पाहिलं तर हा क वर्गातला असल्यामुळं याचं उगमस्थान कंठ्य वर्ण होईल, हा कंठ्य व्यंजन वर्ण. त्याच्यानंतर याचं लिखाण जर बघितलं बघा बरं, हे ख जोडत असताना याला अंत्यदंड किंवा याला जोडदंड असणारं व्यंजन वर्ण म्हणतात. अंत्य किंवा जोडदंड असणारे व्यंजन वर्ण. पुन्हा खचा आणि कचा जर उच्चार आम्ही जर पाहिला काळजीपूर्वक मित्रांनो, तर आपल्या लक्षात येईल की हे क मध्ये ह मिसळल्यानंतर उच्चारामध्ये हे असं आपण तो जोडाक्षर कुठंच लिहित नाही आहे. बरं, मग उच्चारमध्ये काय झालं ख, म्हणजे क मध्ये ह मिसळल्याच्या नंतर, म्हणून हा महाप्राण वर्णामध्ये मोडतो. महाप्राण मिश्रित वर्ण याच्यामध्ये आलेले ख, याला आपण महाप्राण वर्ण, आणि क ला आपण याच्या आधीच्या तासामध्ये आपण त्याला अल्पप्राण म्हटलं होतं. तर अशा प्रकारे याच्यामध्ये ख चे आपण एवढे मुद्दे अभ्यासलेत. मित्रांनो, व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्की मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.